आळंदी देवाची येथील मुलीच्या वारकरी शिक्षण संस्थेत घडला धक्कादायक प्रकार। महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्या संस्थेतील 19 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। सुनीता आंधळे स्वतः कीर्तनकार आहे। त्यांनी त्यांच्या संस्थेत मुलीचे अपहरण करून त्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे अशी घटना समोर आली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आणि आध्यात्मिक वर्तुळामध्ये जिकडे तिकडे खळबळ उडाली आहे। काय संपूर्ण प्रकार जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। महाराष्ट्राला पुन्हा एकदा मान खाली घालायला लावणारे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील एका 19 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला देवाची आळंदी येथील कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांच्या श्री भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत दाबून ठेवण्याचा प्रकार आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणात कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्यासह अन्य 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। तर त्यांचे पती अभिमन्यू महाराज आंधळे हे सुद्धा कीर्तनकार आहेत। दोघे पती पत्नी आळंदी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालवतात आणि त्यांच्या संस्थेत 19 वर्षीय मुलीसोबत जे घडलं ते धक्कादायक आहे। त्या रात्री त्या मुलीसोबत काय घडलं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज कळणार आहे। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। 2 जून रोजी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले। वाटेत काळ्या रंगाच्या एर्टिगा गाडीतून आलेल्या अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि एक अनोळखी चालकाने तिचे जबरदस्तीने अपहरण केले। तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न देखील केला, पण तिला ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आली। यानंतर तिला थेट आळंदी येथील एका खाजगी मुलीच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले। तिथे अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनीताताई आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत दाबून ठेवले। फिर्यादीनुसार या ठिकाणी अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे, ज्यामुळे समाजात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहन चालक सुनीता आंधळे आणि अभिमन्यू भगवान आंधळे या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीवर अपहरण, बलात्कार, धमकी देणे, जबरदस्तीने आणि गुन्हेगारीचे कट रचणे यासारख्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वारकरी शिक्षण संस्थेत अशा प्रकारची घटना घडल्याने वारकरी संप्रदायाची बदनामी झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरात होत आहे। श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक अभिमन्यू महाराज आंधळे आणि संस्थापिका अध्यक्षा सुनीताताई आंधळे या जवळपास 100 मुलींना वारकरी शिक्षण देतात। 100 मुलींपैकी अशाच मुलींसोबत जर घटना घडल्या तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने तुमच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं? तुमच्या शिक्षण संस्थेत मुलींना शिक्षण देण्याकरता कोणत्या तोंडाने पाठवावं? तुमच्या संस्थेत मुलीला दाबून ठेवण्यात येतं, तुमच्या संस्थेत असे कट रचल्या जाते, असे प्रकरण बाहेर येते। तुमच्या संस्थेत मुलीला दाबून ठेवल्या जातं, तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केला जातो, बळजबरीने हा सर्व प्रकार घडतो। असं जर घडत असेल तर तुमच्याकडे मुलीला पाठवून कोणत्या कारणाने, असे सवाल समाजातून आता बघायला मिळत आहे। कीर्तनकार सुनीताताई आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळेजण फरार आहेत। परंतु सुनीताताई आंधळे या महिला कीर्तनकार असताना सुद्धा मुलीवरती अशा प्रकारचा अन्याय होतो आणि त्या उघड्या डोळ्याने बघत होत्या आणि अत्याचारांना त्या खतपाणी घालत होत्या। ही घटना महाराष्ट्रामध्ये लाजिरवाणी घटना घडली आहे। या घटनेमुळे वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकारांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे। सुनीताताई आंधळे यासारख्या कीर्तनकारांना जर अशा प्रकारची कृती करायची असेल तर त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये राहू नये, तर त्यांनी दुसरे काही काम करावे, व्यवसाय सुरू करावा असा प्रश्न समाजातून निर्माण होताना दिसत आहे। मित्रांनो, आळंदीतील मुलीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुनीताताई आंधळे यांच्या मदतीने त्यांच्या संस्थेमध्ये एका 19 वर्षीय मुलीवर शरीर संबंध प्रस्थापित केले जातात। याबाबत आपलं मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। त्याचबरोबर अशा व्यक्तीला वारकरी संप्रदायात राहण्याचा अधिकार आहे का?
व अशा कीर्तनकार महिलेकडे आपल्या मुलींना पाठवणे योग्य आहे की अयोग्य याबाबत आपलं मत आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। धन्यवाद।